कसं आहे, समजा त्या दिवशीच बंद पडलं का त्याच्या आधीपासून बंद होतं, आणि डाटा रिकवर असतो ना सीसीटीव्ही मध्ये. जेव्हा बंद पडलं त्याच्या आधीपर्यंतचा डाटा रिकवर असतो त्या सर्व्हरमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्याची आता होईलच. आता काय, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की चौकशी सुरू आहे या सातारा प्रकरणाची. त्यामुळे चौकशीमध्ये हा सुद्धा एक भाग येईल ना आता, की बाबा हे का गेलं, सीसीटीव्ही फुटेज बंद पडलं, मी का नव्हतो तिथं. आणि समजा जिल्हा परिषदेला आणि प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जर ह्याची कल्पना होती की बाबा ही तर सीसीटीव्ही फुटेज बंद आहे, तर पर्यायी व्यवस्था काय लगेच होऊ शकते ना टेम्पररी सीसीटीव्हीची, ती करायला पाहिजे होती. त्यामुळं आता ही तर सगळ्याच गोष्टी संशयामध्ये आल्या. म्हणजे मला माहित नाही, ते पत्र काय मी पाहिलेलं नाही. आता शेवटी कसं तुम्ही सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, पण तरी ते पत्र काय आहे, ह्या सगळ्याच गोष्टीचा तर शेवट जर म्हणला ना, ह्या धक्काबुक्की आणि त्या राडा प्रकरणाची जी पोलीस इन्क्वायरी होणार आहे त्याच्यामध्ये ह्या सुद्धा